हाय हॅलो नमस्कार. मी तुमचीच क्रिएटर आणि डेकोरेटर भक्ती. आज आहे आपला बारशाचा प्रोग्राम. ते डेकोरेशन मी कसं करते हे तुम्हाला मी सगळं दाखवणार डिटेल्समध्ये. ज्या ठिकाणी प्रोग्राम होता तिथे मी सगळं सामान आता आणून ठेवलंय. प्रोग्राम जिम मध्ये होता. ऍक्च्युली त्या दादांचीच जिम होती स्वतःची, तर त्यांनी जिम मध्येच ठेवलेला. मी आता बलून वगैरे फुलवून घेतले. एक मुलगा होता माझ्या बरोबर. आम्ही बॅकग्राऊंड वगैरे आधी सेट केलं. त्यानंतर आमची एक 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 कामं सुरू झाली. आम्ही पाळणा लटकवून घेतला. मग इथे बघा शिवनी मस्त चान्स मारून त्यांनी आपली जिम करून घेतली. इकडे आता मी फ्लॉवरच्या पट्ट्या अरेंज करते. झालेलं असं की बॅकग्राऊंडला पण एक बॅकड्रॉप लागून त्याला पडदा लागणार होता. मला वाटलं ते तिकडे अरेंज होऊन जाईल, पण नाही झालं. मग मुलाला मी स्टँड आणि ते आणायला पाठवलं. तोच तर मी फुलं पडदा हे सगळं असं अरेंज करून घेतलं. पाळण्याला सुद्धा फ्लॉवर्स लावून घेतले. आता इथे जो फ्लॉवर लावल्यानंतर पाळण्याचा जो लोखंडी पट्टा दिसत होता त्याला मी पूर्ण गोल्डन कलरच्या लेसनी कव्हर केलं. ते कस्टमर जे दादा होते ते बोलले, ताई एवढं ठीक आहे, नाही केलं तरी चालेल. पण म्हटलं नाही दादा, आपलं काम कसं असं व्यवस्थित दिसलं पाहिजे. सगळं असं छोट्या छोट्या गोष्टींकडे पण आपण लक्ष देतो. आता इथे मी शिंपल्यामध्ये नाव सेट करते बाळाचं. बाळाचं नाव होतं शंभूराज. हे आपण बनवून घेतलं. त्यानंतर मुलगा ते बॅकग्राऊंडचा पण स्टँड घेऊन आला. तिकडे मग आपण व्हाईट पडदा, त्याला चायना लाइटिंग असं हे सगळं केलं. हा आहे आपला फायनल लुक. कसा वाटतोय नक्की सांगा. या सगळ्या छान डेकोरेशन दिसण्यामागे खूप मेहनत असते. ती मेहनत, ते डेकोरेशन. माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. फॉलो करा माझ्या भक्ती इव्हेंट्स या पेजला. आणि माझं हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला ऑर्डर करायची असेल, ऑर्डर द्यायची असेल, तुमच्याकडे फंक्शन आहेत, तर तुम्ही मला इन्स्टाला, युट्यूबला कुठेही मेसेज करू शकता. हे बघा आपला फायनल लुक असा छान आहे. दादांनी मला इतका छान रिव्ह्यू दिला, तोही मी टाकते. तो पण तुम्ही बघा प्लीज. थँक्यू सो मच दादा.